पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बापर कुमदेवीवर सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमदेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम बरवे देशावर झालो बरवे देशावर टाळ वाजवा, टाळ. झालो. बरवे देशावर झालो देशावर झालो काय बोले बोलावे 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 बरवे देशावर झालो बरवे देशावर झालो बरवे देशावर झालो बरवे देशावर झालो काय बोले बोलावे 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 लाभे लाभ दुनावला दुनावला लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणे जीव झाला दरुषणे जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने झाला दर्शने भाग्य झाली संत भेटी भाग्य झाले संत भेटी भाग्य झाली संत भेटी भाग्य झाले संत भेटी आवडी पोटी होती ते आवडी पोटी होती ते. आवडे पोटे होती ते आवडे पोटे होती ते आवडे पोटे होती ते आवडे पोटे होते ते लाभे लाभ दुनावला दुनावला लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणे जीव झाला दरुषणे जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने दर्शने तुका म्हणे श्रम केला म्हणे श्रम केला तुका म्हणे श्रम केला तुका म्हणे श्रम केला अवघाला फळासी अवघाला फळासी अवघाला फळाचे अवघाला फळाचे आला फळाचे अवघाला फळाचे लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणे जीव झाला दरुषणे जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने विठोबार कुमाई टाळी वाजवा, सगळे टाळी वाजवा. विठोबार कुमाई गोपार कुमाई विठोबार कुमाई गोपार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई गोपार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई गोपार 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 कुमाई गोपार विठोबा विठोबा हरिभक्त पारायण आसुरबा काकडे आणि एकनाथ आळंदीकर यांचे स्थळ होते. हा
आना बर्वे देशावर झालो झालो बर्वे देशावर झालो झालो बर्वे देशावर झालो झालो बर्वे देशावर झालो बर्वे देशावर झालो 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 बर्वे देशावर झालो बर्वे देशावर झालो 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 बर्वे देशावर झालो झालो बर्वे देशावर झालो झालो बर्वे देशावर झालो बर्वे देशावर झालो झालो काय बोले दादा आवाज द्या ना काय 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 बोले बोलावे काय बोले काय काय बोले काय बोले बोलावे काय बोले बोलावे काय बोले काय बोले बोलावे काय बोले बोलावे काय बोले बोलावे लाभे लाभ दुणावला हाय दुणावला लाभे लाभ दुणावला लाभे लाभ दुणावला लाभे लाभ दुणावला लाभे लाभ दुणावला दुणावला लाभे लाभ दुणावला दुणावला लाभे लाभ दुणावला लाभे लाभ दुणावला लाभे लाभ दुणावला जीव झाला दर्शने जीव झाला जीवधाला
ग म रे ग सा रे नि सा 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 जीवदाला सा रे ग रे ग म पद प पदणी नि रे नि द प पदणी रे सा सा रे द प म ग द प म ग रे सा नि रे ग प म ग सा नि सा सरे सरे ग रे ग म म ग म ग म प प म प प द द प द प द नि नि द रे रे जीवधाला दरुशाने जीवधाला दरुशाने जीवधाला जीवधाला दरुशाने जीवधाला दरुशन जीवधाला दरुशाने जीवधाला पद सार गरे गरे द सा जीवधाला सा नि द प म ग रे सा 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 नि नि द द प प म म ग ग रे रे सा 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 नि नि द द द प प प म म म ग ग ग रे 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 सा ग प ध नि 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 सा सा नि द प म ग रे सा 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 नि नि द द प प म म ग ग रे रे सा 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 नि नि द द द प प प म म म ग ग ग रे 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 सा ग प ध नि 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 सा सा नि द प म ग रे सा 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 नि नि द द प प म म ग ग रे रे सा 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 नि नि द द द प प प म म म ग ग ग रे 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 सा ग प ध नि 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 सा 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 जीवधाला जीवधाला दरुशने जीवधाला जीवधाला दरुशने जीवधाला दरुशेनी
सर्वे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने भाग्य झाले संत भेटी आवडी पोटी होती ते लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणे तुका म्हणे श्रम केला अवघाला पळासी लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणे नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जयति जगति मायां यस्य कायादवस्थे वचनरचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दका नन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथमनमन पाण्डुरङ्गकरो प्रथमनमन पांडुरंग यस्वानुभावमखिलं श्रुतिसारमेकम् आध्यात्मदीपमतिथितिरुषितां तमोन्दं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससुरमुपयामि गुरुं मुनीनाम् आतारदय हे आपुले चौफाळुनी आबले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची शरण शरण हणो म्हणता
मजदाभव्या सुभटा जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबिताम्बुजंग तुंगमालिक डमड्डमड्डमड्डमन्निनाडमड्डमर्वय चकार चण्ड ताण्डवं तणोतु नः शिव शिव जटाकटा संभ्रमं भ्रमन्निलिम्प निर्जरि विलोल वीचिवल्लरी विराजमान मूर्धनि दगद् दगद् दगज्ज्वलल्ललाटपट्टपावक किशोर चन्द्रशेखरे रति प्रतीक्षणं मम ॐ नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय टाळी वाजवा भजन म्हणा सगळे ओम नमः शिवाय 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 ओम नमः दुनावला जीवधाला दरुषणे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अतिशय पावन पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा अत्यंत गोड अत्यंत उत्कृष्ट साधा सोपा सरळ 4 चरणाचा सेवेकरिता निवडलेला अभंग. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामधून संत संगतीचं महत्त्व सांगतात. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामधून आपल्या जीवनामध्ये त्यांनी जे कष्ट केलं, जे सायास केलं, जे परिश्रम घेतला, जे श्रम घेतला आणि जो घेतला तो त्याचं परिपूर्ण फळ त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे मिळालंय ते त्या ठिकाणी वर्णन करून सांगतायत. संतांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं काय आणि आपण आपल्या जीवनामध्ये करतो काय याचं त्या ठिकाणी अवलोकन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. संतही त्या ठिकाणी पृथ्वीतलावरती अवतीर्ण झाले, संतही जीवन जगले, पण त्यांच्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दिसायला जरी त्या ठिकाणी संत आणि माणसासारखे असले तरी म्हणतात संत नव्हती जगी माणसाच्या सारखे. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा. दिसायला जरी तुमच्या आमच्यासारखे असले वरून, पण भाव अंतरीचा भिन्न. वरून दिसायला जरी सारखे असले, आतून अवस्था जी होती ना, जी स्थिती होती ना, ती मात्र अलौकिक आगळी वेगळी निराळी होती. आणि परमार्थात आपण खऱ्या अर्थाने उतरलो, परमार्थात खऱ्या अर्थाने उतरल्याच्या नंतर मला तुम्ही सांगा, आपल्या आकारात बदल व्हायला पाहिजे का आपल्या विचारात बदल व्हायला पाहिजे? विचारात. पण आपल्या कशात होतो?
आकारात. म्हणले एक जण परमार्थात गेला आणि इतका सुधारला. म्हणलं किती? म्हणले पहिलं 25च किलो वजन होतं. म्हणलं आता? म्हणले 51 किलो झालं. बरोबर आहे का नाही? विचारात बदल, याला परमार्थ म्हणायचं. आणि ज्या दिवशी बरं का, ज्या दिवशी दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला आनंद वाटेल त्या दिवशी समजायचं कुठेतरी थोडी थोडी परमार्थाला काय झाली, सुरुवात झाली. ज्या दिवशी दुसऱ्याला काहीतरी मदत करावी अशी भावना, असा भाव, असा विचार आपल्या मनामध्ये येईल त्या दिवशी समजायचं आता थोडंसरी आपण परमार्थिक झालो. ज्या दिवशी एखाद्याला दुःख झाल्याच्या नंतर आपल्या डोळ्यातून टचकन पाणी येईल आणि आपल्यासुद्धा अंतकरणाला वेदना होतील ना, त्या दिवशी समजायचं आता थोडा थोडा मी परमार्थिक व्हायला लागलो. पण तुम्ही मला सांगा, हे होऊ शकतं का हो? हे होऊ शकतं, पण आपल्यात होत नाही, यात मात्र त्या ठिकाणी काही संशय. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. एका घराला, या पाटोद्यामध्ये एका घराला आनंद झाल्याच्या नंतर ज्यावेळेस साऱ्या पाटोद्याला आनंद होईल ना, त्यावेळेस समजायचं ते पाटोदा राहिला नाही, ते पाटोदा आता गोकुळ वृंदावन झाले, गोकुळ वृंदावन. पण अशी स्थिती होत नाही मायबापण. आज सगळ्यात जास्त माणूस दुःखी कशामुळे असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. दुसऱ्यावर नेहमी काय होतोय, जळतोय. आणि ही जी जळणारी वृत्ती आहे ना, मतः अग्रेह सरती, तो माझ्या पुढे चाललाय. हा मत्सर अत्यंत भयानक. बाहेरून चावतो तो मच्छर, आणि बाहेरच्या मच्छरला गुड नाईट लिक्विड आहे, कॉईल आहे, काहीतरी त्या ठिकाणी साधनं त्याला मारायला करता येतील. पण आतला मत्सर जो आहे ना, तो अत्यंत भयानक आहे. किती मत्सर आहे सांगू का? आता सप्ताहाला यायला लागल्याच्या नंतर सुद्धा खाली बसलेल्या बायांना उभा राहिलेल्या बायांकडे पाहिलं की कसं तरी पोटात व्हायला लागतं. कसं पटलं खरं आहे का नाही? काय शायनिंग हानती, नुसतं टाळच वाजवता येतो तर तिला वाटतं माझ्या एवढं कोणालाच येत नाही. ह्याला म्हणायचं मत्सर. काय म्हणायचं? बरं ते झालं. पुन्हा खाली बसलेल्यांपैकी एखादीची साडी जर अजून चांगली असली तर तिला वाटते काय शायनिंग घालती, तुझ्यापेक्षा भारी, पण कपाटात ती घातली नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर सुद्धा मत्सर. एक जण तर साडी आणायला गेली आणि साडी आणायला गेल्याच्या नंतर दुकानदाराला म्हणली, काका, दुकानदार म्हणला सांगा कशी दाखवायची. आता दुकानदार सुद्धा विचारल्याशिवाय साड्या दाखवत. तुम्हाला कॉटन पाहिजे, तुम्हाला सिल्क पाहिजे, तुम्हाला डेली यूजला पाहिजे, कशी पाहिजे, नाव सांगावं लागतं. त्यावेळेस त्या काउंटरला घेऊन जातात आणि तिथं काय करतात, ते साडी दाखवतात. ती बाई म्हणली, पाटोद्यातली होती, ती म्हणली मला अशी साडी दाखवा, आमच्या शेजारची शांती जळून मेली पाहिजे अशी. आता असं कुठं मॉडेल असतं का बरं? पण बाया काय म्हणतील ते सांगताच येत नाही पहा. आणि ज्यावेळेस या भावना, ही असणारी वृत्ती, हे असणारा त्या ठिकाणी आपल्या मनामधला मत्सर आहे, काम आहे, द्वेष आहे, हे विकार निघून जातील. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि योनी गोपाळ राहे तेथे. पाहुणा यायचं म्हणलं तर आपण घर स्वच्छ करतो, मग तो पाहुणा, जगाचा मालक पाहुणा आपल्या घरी येणार आहे. कोणाकोणाला वाटतं बरं देवाने घरी यावं? वरबोट करा बरं. कोणाकोणाला वाटतं देवानी घरी यावं? वरबोट करा. कोरोना झालेला जरा सरळ करा. यांना वाटतं देवानी यावं आणि बाकीच्यांना वाटतं नवरदेवानी यावा. नवरदेव येणारच, घाबरू नका, कीर्तन संपलं की घरीच आहे. देव यावा अशी भावना मनामध्ये पाहिजे, तेव्हा देव येईल. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज जाग जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज जाग जाएंगे राम आएंगे. मेरे पक्वाचा आवाज वाढवा. के भाग आज
देवाशी भावना वाटली पाहिजे, त्यावेळेस त्या ठिकाणी देव येईल. आपण जे करतोय ते निरर्थक करतोय, पण संत म्हणतात सार्थकत्व जीवनाचं करून घ्यायचं असेल तर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखली. आपण जे करतोय त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे का याचा विचार केला पाहिजे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आम्ही आमच्या जीवनात जे केलं ना त्याचं परिपूर्ण फळ आम्हाला मिळालं, कारण ज्याला फळ आहे फूल आहे असंच त्या ठिकाणी वृक्षाला आम्ही खत पाणी घातलं. महाराज म्हणले श्रम केला आणि अवघा महत्त्वाचा शब्द घातला, आला फळाशी. महाराज तुम्ही कष्ट केलं, तुमच्या कष्टाला फळ मिळालं. काय फळ मिळालं ते तर सांगाल. महाराज म्हटले अवघड असणारी संत भेटी माझ्या जीवनामध्ये झाली, हे परमार्थाचं फळ मिळालं. आणि संत भेटल्याच्या नंतर काय शिल्लक राहतो विचार करायला. संत भेटले की भगवान परमात्म्याची भेट संत करून देतात. भाग्य झाली संत भेटी, मनामध्ये पोटामध्ये त्याची आवड होती, ते संत मला भेटले. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थाने जन्माला मी आलो आणि जन्माला आल्याचं त्या ठिकाणी मला पुण्य प्राप्त झालं. लाभाने लाभ द्विगुणित झाला, लाभे लाभ दुणावला आणि लाभाने लाभ द्विगुणित. महाराज पहिला लाभांश तुमच्या जीवनामध्ये काय झाला? महाराज म्हणले पहिला लाभांश मनुष्य देहाची प्राप्ती आणि दुसरा लाभांश महाराज मनुष्य देहाची प्राप्ती होऊन पुन्हा त्याच्यामध्ये अवघड असणारी संत भेटी, हे त्या ठिकाणी दुसरा लाभांश. मनुष्य देह आणि पुन्हा त्या संतांची संगती, संत भेट बरोबर परमानंदाची प्राप्ती. लाभे लाभ दुणावला आणि जीव धाला, धाला झाला नाही बरं का, धाला म्हणजे परिपूर्ण झाला. हा अंश परिपूर्ण केव्हा होतो? ज्या वेळेस त्या अंशीमध्ये जाऊन मिळतो. जीवा शिवाचा अनादिकालापासून खेळ सुरू आहे, लपंडाव त्याला म्हणायचं. जीवा शिवाचा खेळ आहे. देव म्हणतो हे बघ मी या जगामध्ये लपून बसतो, सर्वा घटी राम देहा देही विठ्ठल जळी स्थळी भरला, परे वरे मी स्थिर जंगमाय, सगळीकडे देव आहे, लपून बसलाय. आणि त्याच जीवाचं जीवन सार्थक आहे ज्या जीवाने लपंडाव खेळामध्ये त्या शिवाला पकडले आणि त्या शिवामध्ये तो विलीन झालाय, अंशीपासून अंश विलग झालाय. देवगीतेत म्हणतात ममई वंशो जीव लोके जीवभूत सनातन मनःषष्टानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुख राशी. त्यावेळेस तो परिपूर्ण आहे आणि तोच त्या ठिकाणी सार्थकत्व आहे. जीव दहाला दर्शने, संतांच्या दर्शनाने आणि भगवंताच्या दर्शनाने जीव परिपूर्ण झाला. आणि आता बरवे देशाऊर झालो, जीवदशा संपली, शिवदशा प्राप्त झाली. आणि तिथला जो आनंद आहे काय बोलावे शब्दात सांगू शकत नाही, एवढा आनंद. विठाला विठाला कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा. गोविंदाची महती कृपा, संत महंतांचे आशीर्वाद आणि समस्त ग्रामस्थ मंडळी पाटोदा यांच्या वतीने गेल्या 30 वर्षापासून सुरू असणारा हा अत्यंत उत्कृष्ट असा अखंड हरिनाम सप्ताह, जोरदार टाळ्या एकदा सप्ताह कमिटी करता झाल्या पाहिजेत का. गोड असं नियोजन या सप्ताह कमिटीने केलेलं आहे. अत्यंत उत्कृष्ट असे कार्यक्रम या ठिकाणी आहेत. सुंदर असे त्या ठिकाणी हरिभक्तीपरायण सौभाग्यश्री ताई विश्वजित पाटील यांची या ठिकाणी आपण श्री शिव महापुराण कथा श्रवण करत आहोत. सुंदर असे कार्यक्रम या समस्त ग्रामस्थांचे आहेत आणि सुंदर असं नियोजन या सप्ताह कमिटींनी केलेलं आहे. गेल्या 30 वर्षापासून हा सप्ताह सुरू आहे. येथे पाहिजे जातीचे एऱ्या गबाळाचे काम नाही, जेनो काम तेनो ठावे आणि दुजा करे तो गोता खावे. अत्यंत गोड असं नियोजन आहे. पहा सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. जोरदार टाळ्या एकदा साऊंड सिस्टम करता झाल्या पाहिजे. एवढा खराब झालेला आवाज असून इथं आल्यावर चालायला लागलाय. मलाच नवल वाटते कसं काय चालायला लागलाय. इथं म्हणलं होतं आज कीर्तनच करता येतं का नाही. महाराज लोकांची सध्या फार फजिती, लोकाला लई कस तरी होतं. लोक म्हणले हां मज्जा आहे म्हणले तुमची. म्हणलं कसं काय ते म्हणले पोलिसाला हप्ता आणि महाराजाला सप्ता. कमीच नाही म्हणले. अशी हप्त्यासाठी पोलिस इकडं तिकडं फिरत असतात आणि तसेच महाराज लोकसुद्धा. इतका खराब झालेला आवाज. आता कंटिन्यू कथा सुरू आहेत, रोज कीर्तन, म्हणजे आवाज तरी कुठपर्यंत टिकणार आहे.
पण त्या भगवंताला असणारी काळजी. अत्यंत गोड अशी साऊंड सिस्टम आहे. दादा गोड ऑपरेट करतात. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. गोड अशी मृदंगाची साथ देण्याकरता मला पहा, कुठं कुठं कीर्तनाला गेलं, कीर्तनकार आणि पखवाद वादक, मृदंग वादक एका भिंतीवरले 2 बोके असतात. त्यांच्यामध्ये देखाणा खपाना एवढाच बोल चालतो. नाही तर बुम बुम परांडा यांना पण येतो का? पण असं काही करणार नाहीत. गोड मृदंगाची साथ देतात. अत्यंत वजन त्यांचं पखवाजावर आहे पहा. अत्यंत हातामध्ये त्यांचं वजन आहे. नाही तर काही पखवाजाचं स्वतःच वजन असतं, पखवाजावर काहीच नसतं. गोड मृदंग वाजवतात. हरिभक्तीपरायण हां सतीश महाराज. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. गोड असं आमचं महिला भजनी मंडळ आहे. जोरदार टाळ्या एकदा सर्व महिला भजनी मंडळाकरता झाल्या पाहिजे. पहा, आणि सगळ्या महिला मंडळींना हात जोडून विनंती, जरा यांची संगती करा. कुचू करण्याची संगती सोडून द्या. यांच्या संगतीत राहिलं तर हरिपाठ म्हणतात, टाळ वाजवताल, एखादी गवळण म्हणतात. थोडा उशीर लागले, 1-2 वर्ष लागतील. सोपी गोष्ट नाही आहे. बरोबर आहे का नाही? सोपी गोष्ट आहे का? तंबाखूला चुना कसं लावायचं कुठं शिकवलं जात नाही. दारू पिताना चकणा किती प्रमाणात घ्यायचा, डोळे कसे झाकायचे कुठंच क्लास नाही. पण टाळ कसा वाजवायचा, भजन कसं म्हणायचं, सारेगम कसे म्हणायचे, स्वरात अभंग कसा म्हणायचं हे शिकवलं जातं. आणि शिकून सुद्धा ह्या गोष्टी येत नाही. यांच्या संगतीत राहिलात तर 1 वर्ष हरिपाठ म्हणता येणार नाही. पण कुचू करणारीच्या संगतीत राहिला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही शिकताल. इतकं त्या ठिकाणी वाईटाचा प्रभाव जास्त आहे. गोड असं सर्व महिला भजनी मंडळ आहे. 1 रंगाची त्या ठिकाणी त्यांची असणारी साडी आहे आणि 2 चोपदार बाबा. चुकलं की डोक्यातच काठी आहे. जुळे भाऊसारखे दिसते. तर जुळे भाऊ आहेत का? जोरदार टाळ्या एकदा दोघांसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. गोड असणारं आमचं पुरुष भजनी मंडळ. पण तुम्हाला सांग का, तुम्हाला थोडा राग वाटला आणि थोडं त्या ठिकाणी वाईट वाटलं तरी चालेल, पण तुमच्यापेक्षा आमची संख्या जास्तची बरं का. वा वा, क्या बात आहे. खरंच जास्त. आणि आज तर कीर्तनकारासकट म्हणजे आमचं वजन जास्तच आहे. वा. आणि गर्दी सुद्धा ऐकायला महिलांची जास्त आहे. कीर्तन कोणाचं असो, पुरुषाचा असो किंवा महिलेचा असो, गर्दी कोणाची जास्त असते? यांना कसं आहे, घरी स्वयंपाक करायचा असतो, भांडे घासायचे असतात. मग त्यांना कीर्तनाला यायला वेळ, तुझं तू बघ बाबा, नाही आपल्याला नको डोकेदुखी. कीर्तनाला यायला सुद्धा त्यांना जमत नाही, वेळ नाही. अत्यंत गोड अशी साथ देण्याकरता सर्व पुरुष भजनी मंडळ. गोड चाल ज्यांची झाली हरिभक्तीपरायण, एकनाथ महाराज आणि हरिभक्तीपरायण अशोक बाबा. जोरदार टाळ्या द्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. सर्व असणारं पुरुष भजनी मंडळ आणि आपले विनेकरी बाबा. बाबा एकटेच आलात का? ऐकू येतं का? एकटे आलात का जोडीने आलात? एकटेच आले बाबा. नाही हा, जोडीने आलात का? कुठं बसल्या? बसल्या कुठं? हातवरी करा. बाबाने बघितलंच नाही, जाऊ द्या. बाबा, तुमच्या बायकोला वाटत असेल तुमच्या जवळ जाऊन सेल्फी काढावा. खरं सांगा, लग्नात तरी एवढे 2 हार होते का? बघा, लग्नात सुद्धा सासऱ्याने आणले नाही, पण इथं विना घेतेत म्हणून गावकऱ्यांनी 2-2 हार बाबाला आणलीत. जोरदार टाळ्या एकदा बाबांसाठी झालं पाहिजे. सुंदर असं त्या ठिकाणी मला हार्मोनियमची साथ देण्याकरता आपले हरिभक्तीपरायण उत्तम महाराज. त्यातलंच त्या ठिकाणी लागतं, गोड हार्मोनियम वाजवतात. उत्तम नावाप्रमाणेच हार्मोनियम सुद्धा उत्तम. नाही तर कुठं कीर्तनाला गेले, एका ठिकाणी कीर्तनाला गेलं, म्हणलं बाबा स्वर द्या. बाबाने भस्कन उपसला आणि माझ्या हातात दिला. आता मला काय आईस्क्रीम सारखा खायचा होता का? स्वर द्या म्हणल्यावर भाताच मारला पाहिजे. याचं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. गोड असं त्या ठिकाणी शूटिंग करण्याकरता, प्रक्षेपण करण्याकरता आपले योगेश्वरी दर्शन चॅनलवाले या ठिकाणी काका आहेत. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. आणि तुम्ही सर्व श्रोतुमाय बाप सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आमच्यासोबत आमचे माली पारगावचे राजू भाऊ सुद्धा आलेले. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आता सगळ्यांचं नाव घेणं उचित आहे, पण आपल्याकडे वेळ नाही. पहा, आजची सुंदर ज्यांची पंगत झाली, ज्याची खावी पोळी, त्याच्या नावाने वाजव एकदा जोरदार टाळी. सर्वांचं नाव घेणं उचित आहे, पण आपली वेळ संपून जाईल. तसंही आत्ता मकर संक्रांत होऊन गेली. तुमच्या बायकोंनी तुमचे नाव घेतलेच असेल, आणि नसलं जर घेतलं तर घरी गेल्यावर तुम्ही नाव घेऊन दाखवा. येतं का घेता? नसल येत तर मी सांगते. रेशमाच्या शर्टला प्लॅस्टिकचं बक्कल,
रेशमाच्या शर्टला प्लॅस्टिकचं बक्कल. सागरराव आहेत फार सुंदर, फक्त डोक्यावर टक्कल. इतका राग आला त्याला. माझं टक्कल म्हणली का सगळ्या लोकांमध्ये. तो म्हणला थांब आता मी तुझं नाव घेतो. तो म्हणला गव्हाचं पोतं सुईने उसवलं, गव्हाचं पोतं सुईने उसवलं आणि आमच्या गंगीने मला पावडर लावून फसवलं. काय लोक नाव घेतील सांगताच येत नाही. पांडुरंगाला फुल वाहते वाकून आणि इथे जमलेल्या सर्वांचं नाव घेते मारुतीरायांचा मान राखून. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी या मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे वारकरी संतांचा. वारकरी संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण कीर्तनाला सुरुवात करत आहोत. ज्या वारकरी संतांनी जीवन जगण्याची युक्ती, भगवंताची भक्ती आणि मरणानंतरची मुक्ती प्राप्त करून घेतली. जगाच्या पाठीवर कुठेही जा, ज्ञानोबा तुकोबासारखे संत नाहीत, गाथा ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही आणि पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्यासारखा विठोबा कुठेच नाही. वा, त्या पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी विठोबाच्या सानिध्यात आणि आळंदीच्या ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीच्या सानिध्यात तुम्ही आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलोय आणि ते सुद्धा ज्ञानोबा तुकोबाच्या नंतर आलोय. हे असणारं आपलं काय हे परमभाग्य, परमभाग्य. सर्वांना एकाच व्यासपीठावरती स्वीकारणारा संप्रदाय, जिथे भेदाला थारा नाही, यारे यारे लहान थोर याती बलती सगळ्यांशी येते आहे अधिकार. पाहत तुम्ही आता मला तुमच्या गावामध्ये जरा शिवाचे भक्त जास्त वाटतात, खरं आहे ना. भोलेनाथाचे भक्त बऱ्याच जणीच्या कपाळाला काय आहे, भस्म आहे. आणि जिच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, ज्याच्या कपाळाला त्रिपुंडी भस्म आहे आणि ज्याच्या मुखामध्ये भगवान शिवाचं नाव आहे ना, अशाचं दर्शन घेणं म्हणजे त्रिवेणी संगमाचं स्नान घडल्याचं आणि दर्शन घडल्याचं पुण्य अशा व्यक्तीला पाहिल्याने लागतंय. पहा, सोपी गोष्ट नाही. भस्मधारणाचा महिमा, रुद्राक्ष धारणाचा महिमा आणि भगवान शिवाच्या नामाचा महिमा आपण शिव महापुराण कथेमध्ये श्रवण केला असेल. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखम व्यवहारे
सतत त्या ठिकाणी श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप त्या ठिकाणी केला पाहिजे. विठाला 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 माझ्याकडे लक्ष देता का? जाऊ घरी. हां तुम्हाला इकडं तिकडं लक्ष द्यायचं असेल तर मी कशाला इथं उभं राहू? खरं आहे का नाही? सगळ्यांना एका व्यासपीठावर तर स्वीकारणारा हरिहरा नाही भेद. हरी आणि हर फक्त वेलांटीचा फरक आहे. म्हणले वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोध कसा आहे आमचा शिव? शिव भोळा चक्रवर्ती. भोळा भोळा म्हणजे काय हो माहिती आहे का? भोळा मी एकदा कीर्तनात असंच म्हणलं भोळा माहिती का? ती म्हणली हो. मी म्हणलं कुठे? ती म्हणली घरी झोपला. मला काय माहिती तिच्या नवऱ्याला भोळा म्हणत होती. तू का म्हणे भोळा आणि त्याचा सगळीकडे डोळा. काय काय असे असतात. नाही तर एखादा असतो दिसायला भोळा आणि लपडे 16. वा पण भोळा म्हणजे तसा नाही, वेडा बावळट नाही. तर भोळा महादेवाला का म्हणतात माहिती का? थोड्या सेवेत अधिक देतो म्हणून त्याला काय म्हणतात? थोड्या सेवेत अधिक देतो म्हणून त्याला भोळा म्हणतात. लवकरात लवकर भक्तावरती प्रसन्न होतो म्हणून त्याला आशुतोष म्हणतात. साऱ्या देवाचा देव आहे म्हणून त्याला महादेव म्हणतात. या जगाचा निर्माण करता आहे म्हणून त्याला भव म्हणतात. ज्यावेळेस तो भव बनतो त्यावेळेस त्याची प्रकृती भवानी बनते आणि भव आणि भवानी या जगतरूपी पुत्राचा निर्माण त्या ठिकाणी करतात. त्या वेलांटीशिवाय, त्या शक्तीशिवाय, त्या परम जगदंबेशिवाय त्या शिवाला सुद्धा काही अर्थ नाही. शिव अक्षरातली वेलांटी जी आहे ना ती परंबा जगदंबा आहे. पहा, जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात. जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात. पण ज्याच्यात विष पिऊन ती पचवण्याची ताकद आहे ना त्याला देवोंके देव महादेव म्हणतात. देवोंके देव महादेव म्हणतात. पहा, आणि सगळ्या देवांना, सगळ्या देवांचे अभंग, सगळ्या देवाचं वर्णन आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि तुम्हाला सांगते मनुष्य देहाला आपण आलोत आणि इथं आल्याच्या नंतर जे काही करतात ना ते बिलकुल व्हायला जाणार नाही. आपण इथं आलो 2-2, 3-3 तास बसतोय. समजायचं आपण खरं जीवन किती जगलो. कीर्तनात जेवढा वेळ बसलो, भजनात जेवढा वेळ बसलो, भगवंताचं नामस्मरण जेवढ्या वेळेस केलं, जेवढ्या वेळेस ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथाचं पारायण केलं, खरं तेवढंच जगलो. बाकीचं जगणं निरर्थक आहे, त्याला काहीच उपयोग नाही. इथं या, चटाया उचलण्याचं काम करा, झाडण्याचं काम करा, सकाळी येऊन स्टेजसमोर रांगोळी काढा, सडा टाका. इथं येऊन आलेले जे महाराज आहेत त्यांची सेवा करा, त्यांना जेवू घाला, त्यांचे कपडे त्या ठिकाणी धुवा. हे जे करणार आहेत ना तुम्ही ते त्या ठिकाणी जरी लोकाला दिसलं नाही, जरी जगाला दिसलं नाही, पण जगाच्या मालकाच्या नजरेतून मात्र चुकणार नाही. पहा, विशाल लोल लोचन, विशाल नेत्र ज्याचे, काय दिसत नाही हो त्याला. खारुताईची सेवा सुद्धा तो चुकला नाही. खारुताईची सेवा सुद्धा त्याच्या नजरेतून चुकली नाही. मग आपली सेवा चुकणार आहे का? अजिबात नाही. करायचंय तर इथं करा, व्हायला जाणार नाही. महाराज म्हणले आम्ही करायचंय तर इथं केलं परमार्थात आणि त्याच्यामुळे आमचं कसलंच व्हायला गेलं नाही, मग तुमचं कसं जाईल? महाराज म्हणले जेवढं केलं ना तेवढं फळाशी आलं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, म्हणे गवा गेला, म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे सम केला, तुका म्हणे सम केला, तुका म्हणे सम केला. अवघाला फळासी अवघा